आपल्यासोबत शिवेंद्रराजे भोसले आहेत. सर, आपण सध्या मोठ्या प्रमाणात विरोधक आंदोलन करत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात. पाऊस नाही, काय बोलायचं सर त्या संदर्भात? तर पाऊस नाही हा शेवटी नैसर्गिक विषय आहे. कर्जमाफीचा विषय जे विरोधकांचं कामच आहे की आंदोलन करणं. पण कर्जमाफी सरकारनं दिली आणि त्याचा आता पुढची प्रक्रिया आहे ती कर्जमाफीचं सगळं राबवण्याचं सुरू आहे. आणि शेवटी म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांनाच ती कर्जमाफी पण उगाच कोणीतरी शासनाचं हे आहे म्हणून गैरफायदा घेण्याचा प्रकार होऊ नये म्हणून निकष वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण त्याच्यावर पण सगळेजण आज स्वतः दत्तात्रय भरणे मामांनी एवढं विस्तृत कर्जमाफीचं त्यांनी भाषण करून उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं लोकांचं काही विरोधकांच्या ह्याच्यावर शेतकरी म्हणून नाही, तर विरोधकांचं जे राजकीय हे असते ते चालूच राहणार आहे. त्याला काय आपण काय त्यांना हे करू शकत नाही. विरोधक बोलते ही कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. मग यापूर्वी जी मागच्या सरकारनं दिलेली कर्जमाफी होती, मग ती कर्जमाफी झाल्यावर शेतकरी एकदम सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे होता ना. तुम्ही कर्जमाफी मागच्या याच्यात उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये दिली, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? आज परत कर्जमाफीची मागणी, परत कर्जमाफीची घोषणा करून ती कर्जमाफी या सरकारला, युती सरकारला परत द्यायला, हे फसवी कर्जमाफी कुठली? मग मागची म्हणायची फसवी, आता आम्ही जे देतोय ते असं आहे ना. तुम्ही दिली त्याच्यातनं काही परिस्थिती शेतकऱ्यांची बदलली नाही, उलट त्यांची कर्जमाफी फसवी होती. मुंबई गोवा हवामार्ग जो महामार्ग आहे त्याच्या जो रस्त्यात अजून काम झालेलं नाही सर, त्याचं ऑडिट होणार का? काय सांगाल त्या संदर्भात? ऑडिट करून घेऊ, ऑडिटचा विषय नाही. पण जर आता मुंबई गोव्याचं अगदी अंतिम टप्प्यातली कामं राहिली, असं काय आता कुठला फार मोठा स्ट्रेच हा कामच चालू नाही वगैरे नाही. काही ठराविक जे स्पॉट अडचणीचे होते, एक तर चिपळूणचा फ्लायओव्हर, इंदापूरचं बायपास जो होता तो, मानगाव इंदापूरचा, आणि थोडं पुढं आपल्या संगमेश्वरच्या इथे, हे 3च ठिकाणी कामं चालू आहेत. ती पण अगदी अंतिम टप्प्यात आली. बाकीचं जो स्ट्रेच जो आहे तो मेजर स्ट्रेच झालेला आहे. तर ही कामं पण संपत आली. त्याच्या मागे आम्ही सगळेजण आहोत. स्वतः गडकरी साहेब आहेत, ते तर या कामाला फारच त्यांचं हे एकदा संपलं पाहिजे. महामार्ग अजून हे पाऊस पडण्याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात खड्डे सुरू झालेले आहेत सर, काय बोलायचं असतं? अनेक तक्रारी येतात नाही, कुठल्या महामार्गावर सर? म्हणजे एक स्पेसिफिक आम्हाला पण तसं कळालं पाहिजे ना, किंवा कुठल्या महामार्गावर असे पाऊस सुरू व्हायच्या आधी एवढं स्पेसिफिक कळालं तर मग त्याच्यावर आपण काय झाले काय नाही बघू शकतो. आज आता सातारा पुणा हायवे आहे, आमचा हायवे चांगला आहे. आज पुणा मुंबई आहे, चांगला आहे. समृद्धी आहे, तुम्ही पुणा सोलापूर जावा, इतर पण आहे. पण खड्डे जर पडले असले तर स्पेसिफिक, आता आजच मागं आपल्याला माहिती आहे वाड्याच्या रस्त्याची मागे भिवंडी वाडा, आज त्या ह्याचीच वर्तमानपत्रातच बातमी आहे की ह्या वेळेला तो रस्ता सगळ्यात चांगला राहिलाय. तर आपण आवर्जून त्याच्यावर लक्ष देऊन त्या रस्त्याचं जे भिवंडी वाड्याचे होतं, त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून यंत्रणा सगळी कार्यान्वित ठेवून त्याला वेळच्या वेळी पैसे देऊन, म्हणजे हे महत्वाचं आहे. हे बिलं मिळत नाहीत वगैरे जे, त्याला हे काम वेळच्या वेळी संपल्यामुळे त्याला वेळच्या वेळी पैसे देऊन काम आपण करून घेतलं. आज तो रस्ता सुस्थितीमध्ये आज आलेला आहे. असे अनेक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत मुंबई सारख्या शहरात, मात्र अजूनही ती कामं झालेली नाही सर. आणि मुंबई महापालिकेच्या विभागात जर आपण महापालिकेमध्ये बघितलं, आणि मुंबई महापालिका माझ्या विभागाशी येत नाही, त्यामुळे त्यांचं काय नियोजन आहे हे मी सांगू शकत नाही. पण आता आज महापौर मॅडम सकाळी त्यांचं मगाशी मी त्यांनी आपण बघितलं की चांगल्या कडक सूचना दिल्यात कामं संपवण्यासाठी आणि संपवतील. धन्यवाद. तर ते शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलेलं आहे आमच्यावर जितक्या अनेक तक्रारी जर आल्या तर तक्रारीवरती नक्कीच निवारण करणार. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई.